लाल किल्ला परिसर जो सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असा परिसर आहे, या परिसरामध्ये झालेला हा स्फोट आणि त्याचे दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात। मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा या परिसरामध्ये आता जमा झाल्याचं दिसतंय आणि त्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। या कारमध्ये झालेला हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकले नाही। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, काय तपशील आहे या स्फोटाच्या बद्दल? हा स्फोट, प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्ली ही खरं तर आपली राजधानी, आणखीन लाल किल्ल्याजवळ घडलेला हा स्फोट एका कारमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आणखीन या ठिकाणी आता सुरक्षा यंत्रणा सुद्धा आवळण्यात आलेली आहे, पण नेमका हा स्फोट का झालाय, कशामुळे झाला, आज जी कारवाई पोलिसांनी केली त्याची पार्श्वभूमी याला आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। पण या सगळ्या विषयामध्ये थोड्या वेळात त्याची उत्तर अपेक्षित आहे। पण एक मात्र निश्चित आहे की मेट्रो स्टेशन परिसरमध्ये जी कार होती त्या कारमध्ये हा झाला। आणखीन या स्फोटाची भयानकता एवढी मोठी होती की आजूबाजूला असलेल्या 3 गाड्यांना सुद्धा या स्फोटाचा धक्का बसलेला आहे। लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाल्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे, जी प्राथमिक माहिती आपल्याला समजते की साधारणतः 6:45च्या सुमारास मेट्रो स्टेशनच्या जवळ एका कारमध्ये हा ब्लास्ट झाला आणि या ब्लास्ट मध्ये काही जण जखमी झालेले आहेत। या कारच्या जवळ ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या ज्या ठिकाणीच अजून ज्या गाड्या होत्या त्यातल्या 3 गाड्या ज्या आहेत त्या 3 गाड्यांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्या मोठा जो स्फोट झाला त्याच्यानंतर प्रचंड मोठी गर्दी असेल हा सगळा तर भाग, आणि याचमुळे अनेक अफवांचं सुद्धा पीक आलंय। लोकांच्या जवळ पळापळ सुरू झाली। मेट्रोचं जे स्टेशन आहे त्याचा गेट क्रमांक 1 जे आहे त्या गेट क्रमांक 1 मध्ये ठीक आहे। 1च्या जवळ असलेल्या गाडीच्या प्रशांत, याबद्दलचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी थेट दिल्लीत जाऊया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। प्रशांत, या स्फोटाबद्दलची अधिक काय तपशीलवार माहिती आपल्याकडे आहे? कारण विदारक दृश्य आहेत, अनेक गाड्या सुद्धा या स्फोटाच्या मध्ये आल्याचं कळतंय। बरोबर आहे, अतिशय भयावह दृश्य आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा स्फोट झालेला आहे। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे। या घटनेमध्ये जर बघितलं आपण, आणखी 3 गाड्यांना आग लागल्याची माहिती पुढे आली आहे। अग्निशमक दलाने कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती अग्निशमक दलाने तत्काळ तिथे घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झालं। पण महत्वाचं म्हणजे घटनास्थळी सादी नगर स्पेशल सेलची युनिट देखील पोहोचलेली असल्याची माहिती पुढे आली आहे। साधारणतः 6:55 हा अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे की यामध्ये आग लागल्याची